सासूरा सासूरा ओलांडून उंबराग आलीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी कमलते मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे नात्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची तुझ्या बाबांना ना मला माझंच चुकीचं वाटतं. सतत ह्यांच्या हिताचं बोलते मी तरी पण त्यांना असं वाटतं की ही चुकीची बोलते. कंटाळा आलाय ग बाई जानू, मला अगदी कंटाळा आलाय. कशाला ठेवलंय परमेश्वराने मलाच कळत नाहीये. ने बाबा ने मला वर ने एकदाची. कोणालाच मी नकोय. सोडव मला तरी आता आणि ह्यांना पण सोडव माझ्या जाचात ना. आई तू प्लीज जरा शांत होशील. कशी शांत हो मी, कशी शांत हो सांग ना. सारखं सारखं मला ह्यांचं हे असं टोचून बोलणं किती सहन करू मी. अगं आई जाऊ दे ना आता. ताई तू बस. अगं काही नाही झालंय ग, तू बस. आता का रे, आता का कळू दे ना तुझ्या ताईला पण. कला बास, माझं चुकलं कबूल करतो मी, पण जान्हवी समोर तमाशा नको आता. बाबा अहो मी काय परकी आहे का? परकी नाही ग बाळा, पण कधीतरी येतेस आणि तुझ्या समोर हे सगळं. मी आपली तुला आपलं म्हणून सांगते हा जानू. अगं हो आई मला माहितीये, मग तेच म्हणते ना मला काहीतरी कळू दे, मला सांग तरी. अगं या पिंट्याचे त्याला पुरे आता. बाबा हे बघ माझं चुकलं, पण थांब आता. तुझ्या मनाप्रमाणे होईल सगळं यापुढे. बाबा हो प्लीज सांगू दे ना तिला. अगं ताईडा काहीच महत्वाचं नाही अगं. ए आई सोड ना आता. बाबा आपण बोलूया ना नंतर. ए मी काय करू ताई, तू आलेस तर मस्त पोहे करू. तेल कुठे पोहे करायला? मी आणतो ना, जाऊन पटकन घेऊन येतो. नाही मी आपलं सांगितलं. अरे पिंट्या ऍक्च्युली मला पोहे नकोच आहेत. मी काय आता घरी गेल्यावर जेवणार. अरे सहज आले, म्हटलं तुम्हाला भेटूया, छान गप्पा मारूया आणि मग निघते. बरं मी सूप केलंय, तेवढं तरी टेस्ट कर प्लीज. अरे हो मला दे. हा मला दे. अहो तुम्हाला हे यांचं असं असतं. आता सगळा राग खाण्यापिण्यावर काढणार. मला नकोय, मी घेईन नंतर. बरं ते नंतर घेतील, मी तुमच्यासाठी आणतो. हा घ्या म्हणजे झालं. मला मेलीला ना काही लाजच नाही. तुम्ही किती चपलेने मारलत ना तरी पुन्हा पुन्हा तुमच्याशी बोलायला येते. आई अगं जाऊ दे ना आता. जाऊच दिलंय ना आतापर्यंत. दुसरं काय केलंय बघा. जानू समोरच बोललायत आता तुम्ही, नाहीतर मग शब्द फिरवाल. नाहीतर शपथ घ्या तुम्ही तिची. नाही शपथ बिपत काही घेणार नाहीये मी. शब्द पाळण्यासाठी शपथा घ्यायची गरज नाहीये मला. माझा शब्द हीच शपथ असते माझी. म्हणूनच तू म्हणतेस ना मला अव्यवहारी म्हणून. मी काही बोलले का हो एका शब्दाने त्याविषयी? तुमचे उपकार या जन्मात फिटणं अशक्य आहे शशिकलाबाई. पुढच्या जन्मात फेडा. 7 जन्म आहोतच आपण नवरा बायको म्हणून. अगं तू का घाबरवतेस मला पुन्हा पुन्हा असं बोलून? 7 जन्म नाही तुम्ही करा माझी मस्करी, पण मी काही तुम्हाला 7 जन्म सोडणार नाहीये. सूप हे. थँक्यू. हे आई. ए पिंट्या हे सगळं सामान आणखी किती दिवस राहणार आहे आपल्या घरी? अगं राहू दे ग, राहू दे. त्यांची काहीतरी अडचण असेल ग, नेतील ते.
आणि तुला सांगते, जागा लहान असली ना तरी मन मोठं असायला पाहिजे माणसाचं. काका अरे असं शिकवून कोणाला काही येत नसतं आणि मुळात मी काय शिकवणार तुला. म्हणजे मला जमणारच नाही असं वाटतं का तुला? तसं नाहीये अरे, पण एक स्वभाव असतो आणि तो स्वभाव बदलणं शक्य नसतं. नाही, बघूया तरी. अरे काय बघूया, आणि मुळात मी काही त्यातला एक्सपर्ट माणूस नाहीये. नाही कसं आहेस तू. तू कसं नियंत्रण ठेवतोस रागावर नेहमी, घरात ऑफिसमध्ये. काका अरे तो माझा स्वभाव आहे. अरे हो, पण मला मदत करशील की नाही काही? कसली मदत? म्हणजे मी नवीन वर्षात संकल्प केलाय न चिडण्याचा, कमी चिडण्याचा. वा, हे बरं, चांगलं की नाही मॅक? पण मग काय करायला हवं त्यासाठी? अरे मग कमी चीड. तू थट्टाच करणारस का माझी? हा, अरे माणूस काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करतोय. तू काउन्सिलिंग घे. नाही नाही, ते घेईनच रे मी, पण आधी घरगुती काउन्सिलिंग, वा, मग प्रोफेशनल. उगाच पैसे कशाला वाया घालवू ना? काही वाया जात नाहीत पैसे. अरे वायाच जाणार. हे बघ, जेवढं मी तुझं ऐकतो ना तेवढं मी फक्त आईचं ऐकतो. आणि आईचा कसा दरार आहे त्यामुळे मी तिच्याकडे जातच नाही. तुझं कसं आहे, तू लहान आहेस, त्यामुळे जर इन केस मला जमलंच नाही काही तर तुलाच मला काही शिकवता आलं नाही असं मी सांगू शकतो. तसं आईच्या बाबतीत नाही ना. वा, हे बरं आहे तुझं. मग सांग ना मला काय करू मी, म्हणजे मला माझ्या रागावरती नियंत्रण ठेवता येईल. तुला तुझ्या रागाचे एरिया शोधले पाहिजे. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुला कधी राग येतो, कशामुळे राग येतो, किंवा कन्सिस्टंटली कुठल्या गोष्टीचा राग येतो, किंवा काय घडल्यानंतर किंवा काय घडलं की तुझा तोल जातो, हे शोधलं पाहिजेस. प्रेम म्हणजे माझ्या प्रेमाच्या माणसांकडे कोणी बोट दाखवलं की मला राग येतो. पण मग अशाच सिच्युएशन्स मध्ये तुला रागावर ताबा मिळवायला हवा. नाही, पण अशा वेळेला मला रागावर ताबा मिळवायचाच नाहीये. म्हणजे माझ्या प्रेमाच्या माणसांबद्दल जर कोणी काही वाकडं बोलला तर मी तिथे तुडवूनच काढीन त्याला. तेव्हा मला राग कंट्रोल करायचा नाहीच आहे. अरे काका, मग तुला काय करायचंय? इतर वेळी काका तुझं कठीण आहे, काही होऊ शकत नाही तुझं. अरे तू एक काम कर, तू प्रोफेशनल काउन्सिलरलाच भेट. नाही नाही, ते नकोय मला. त्यापेक्षा तू जान्हवीशी बोल, ती तुला नीट समजाव. अरे पण तू बोल ना माझ्याशी. मी तुझ्याशी बोलत राहिलो ना तर माझा राग अनावर होईल. बाय. जे सगळ्यांनाच राग अनावर होतो, मला चुकच वाटतं मी माझ्या रागावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे वगैरे. अरे सगळ्यांनाच नियंत्रण ठेवलं पाहिजे रागावर. पिंट्या, बरं झालं बाई, जानू अगदी वेळेवर देवासारखी आली. ते आई, तुम्ही ताईसमोर का भांडता? मी काय बोलले? त्यांना ह्यांचं हित ना कधी कळतच नाही. अगं पण मी नंतर समजावलं असतं ना त्यांना. समजावून समजणाऱ्यातला माणूस आहे का तो? आता जानू आली ना म्हणून वाद थांबवलाय. पण तू शांत राहत जा, तू कशाला भांडते? मी काय बोलले पण? आणि जे काही बोलले ते त्यांच्या भल्यासाठीच बोलले ना. ह्यांचं भलं ना ह्यांना कधी कळतच नाही. आई, पण ते जसे आहेत तसे आहेत. अरे म्हणजे काय त्यांनी आयुष्यभर असंच राहायचं का? चालता येत नाही, हिंडता फिरता येत नाही. आता चालताना त्यांचे पाय किती दुखतात तुला माहित नाहीये का? ते बोलत नाहीत पण सोसता येत नाही, हे न कळण्या इतका तू लहान आहेस का आता? मुद्दा काय तुझा?
मुद्दा हा आहे की आता अनायसे ते ऑपरेशनला तयार झाले आहेत ना, तर आता आपण हे सोडूया नको. म्हणजे अरे हा चेक मिळालाय ना, तो उद्याच्या उद्या बँकेत टाक. नाही आहे, उद्या वेळ नाहीये मला. अरे मग मी टाकेन ना, नाही तर मनीषला सांगते. अगाई मनीषचं आत्ता लग्न झालंय, त्याला कुठे वेळ असणार आहे? का त्याला वेळ नसायला काय झालं? अरे आणि उद्या तो जानूच्या घरी जेवायला पण जाणार आहे आणि लग्नानंतर काही ती सुट्टी मिळते ना, त्या सुट्टीवर येतो. आणि आपल्यासाठी एवढंही करता येणार नाही का त्याला? आपण त्याच्यासाठी केवढं करतो. अगं पण तुला एवढी घाई काय आहे? घाई मला आहे. तुझ्या बाबांचं जर परत डोकं फिरलं तर मग असं काहीही होणार नाहीये. बाबा शब्दाचे पक्के आहेत. डोक्याचं काय करशील? परत डोकं फिरलं तर त्यापेक्षा पटकन चेक टाक, डॉक्टरांची अपॉइंटमेंट घे, आपण ऑपरेशन करून टाक. अरे उगाच वेळ कशाला घालवायचा? अगं हो, आणि तसंही वेळ नाही जाणार काही. सेम बँकेचा चेक आहे, एका दिवसात पैसे जमा होते. अरे मग उद्याच जमा झाले तर बिघडतंय कुठे म्हणते मी. ऑपरेशनची तयारी पण आपल्याला सुरू करता येईल ना. करतो उद्याच चेक जमा करतो बस. तुझा तो साहेब चांगला दिसतोय. धरून ठेवा ते ना, ते म्हणतील ना ते अगदी सगळी कामं कर त्यांची. काही ते कामच आहे माझं, त्याचाच पगार मिळतो मला. हे बघ पिंट्या, आधीच आपलं शिक्षण कमी, एवढा पगार, ती एवढी मदत करतोय. नक्कीच मोठ्या मनाचा माणूस आहे हा. मी काय म्हणते, त्यांना एकदा जेवायला बोलाव ना आपल्याकडे, म्हणजे आपण करू काहीतरी गोडाधोडाचं. हो, करणार कोण? जानूला सांगू ना. आई नाही म्हणजे बघ, तिच्या हाताला चांगली चव आहे की नाही रे म्हणून. आणि भावासाठी काय ती जीव पण ओवाळून देईल. आणि मग जेवणाची तर काय गोष्ट आहे, जेवण बनवायला काय हरकत आहे तिला, नाही? आई तू कमाल आहेस. कमाल काय त्याच्यामध्ये? अरे देवा, आता एवढी भांडी घासलीस, पण जरा जागेवर लावली असतीस तर काय बिघडलं असतं का? ह्याची सगळी कामं ना नुसती अशी अर्धवट, उरलेली कामं मी करत बसायची. मनीष आणि गीता म्हणजे ना अगदी बरोबर नवरा बायको आहेत. म्हणजे अगं दोघांच्या आवडी निवडी अगदी परस्पर विरोधी, अगदी उलट्या, तरी एकमेकांना आवडलेत म्हणजे बघा. कमालच आहे. पण मग आता जेवणाचं काय करायचं? अगं जान्हवी दोघांना चांगलं ओळखते ना, मी विचारून घेतलंय तिला सगळं. मनीषला बाकी तुम्ही काही करा नका करू, बटाट्याच्या काचऱ्या म्हणजे जीव की प्राण आहे. आणि गीताचं? ती बटाटा अजिबात खात नाही. काय सांगता? आणि चिंचेमुळे पित्त होतं तिला. उत्तम, चांगलंय. बरं वहिनी, गोडाचं काय करायचं? आपण बासुंदी करूया. नको, मनीष दूध आणि दुधाचे पदार्थ खात नाही. नखरेच बाई याचे. अवघडच आहे त्यांच्या घरी स्वयंपाक करणारीच. काही अवघड नाही हा वहिनी. आमच्या ह्यांचे नखरे काय कमी आहेत? हेच नको तेच नको, हेच का केलंयस, हे आंबटच लागतं, हे तुरटच लागतं. शरी नाव सांगू? झाली आहे ना आपल्याला सवय. बरं, पण भाऊजी खूप निवळलेत ना आता, म्हणजे बदललेच आहेत. मग हे काय करताय? अरे आपलेच प्रोडक्ट्स ठेवायचे त्यांच्या समोर. हा मग आपले प्रॉडक्ट्स आपल्याला खाण्यात प्रॉब्लेम काय? अरे पण मनीषने टेस्ट केलेत ना ते. पुन्हा एकदा त्यात काय? आपण नाही पुन्हा पुन्हा त्याच भाज्या खातो. ही तर सारखी त्याच भाज्या करत असते. ओ वाटेल ते बोलू नका हा. आणि ऐका जरा, आज सगळं होममेड असं ठरलंय. मग हे होममेडच आहे नाही आई? हा, मी बनवलंय स्वतः. हा, थोड्या मोठ्या प्रमाणावर आहे, पण मी स्वतः बनवलंय, स्वतःच्या देखरेखीखाली. तू शब्द कधी खाली पडून देत नाहीस बघ. आई तुम्ही हसू नका ना. तुम्ही हसलात ना किंवा त्यांना आणखीन चेव चढतो. चेवबीव काही चढत नाही. आता आईला जनरलीच माझं बोलणं आवडतं, त्याला तू तरी काय करणार आहे? तुमची नवीन कंपनी सुरू झाली आहे ना, तेव्हापासून तुम्ही जास्त भाव खायला लागलाय. अगे हे तर काहीच नाही, अजून जरा खप वाढू दे माझ्या प्रॉडक्टचा, मग बघ माझे प्रॉडक्ट्स आणि मी किती भाव खातो ते. कंपनीचा उपमालक म्हणून माझा हक्कच आहे तो. तुला म्हणत होता श्री, नवीन नवीन नावाने कंपन्या नाही म्हणालास तू. बाजारपेठ काबीज करतायत. नाही मालक नको आहे, उपमालकच बरं आहे. मालक म्हणजे स्ट्रेस असतो खूप,
हे बरं आहे त्यापेक्षा. चला, हे सगळं झालं. आता मस्त गाणी लावतो. त्या गीताला गाणी खूप आवडतात. हो, तुम्हाला काय माहित? अगं मनीष सांगतो किती वेळा. अरे बापरे, हे काय आणलंय? अरे जान्हवी नाही का म्हणत होती की मनीषचा घरचा मिक्सर नीट चालत नाहीये म्हणून फूड प्रोसेसर आणून टाकला त्यांच्यासाठी. आणि मनीषसाठी मस्तपैकी लॅपटॉप आणलाय. अरे वा, काय मस्त मस्त गिफ्ट मिळतात ना. चला चला, आपण पुन्हा लग्न करूया. मुख्य यजमान जोडी कुठे आहे? अगं बाई, हो ते दोघं बेपत्ताच आहेत की कुठे गेलेत कोणाचं. वहिनी समजून घ्या, डॉक्टरांचा सल्ला मनावर घेतला असेल. हे बरं आहे, म्हणजे आपल्याला इथे कामाला लावायचं आणि स्वतः डॉक्टरांचे सल्ले मनावर घेत बसायचं. गप्प बसा रे. नव्या कंपनीसाठी रात्रंदिवस मेहनत करतोय तो. बोलत नाही काही, पण टेन्शन आलंच आहे त्याला. अशी माणसं असली तर आपली कामं कशी होणार? काय झालं भाऊ, कामात काय प्रॉब्लेम असला तर आपल्याला सांगा. कुठलं बी काम आपण 2 सेकंदात करतो. अरे कामाच्या माणसांबद्दल बोलत नाहीये मी. मग ज्यांच्या वर काम करायचं त्यांच्याबद्दल बोलतोय मी. म्हणजे त्या गोखलेंची सगळी फाईल बघितली, सगळा तपास केला. कधी कोणीही कुठेही अडकलेला नाहीये. एकाही पैशाची अफरातफर न करता त्या बाईने आजपर्यंत बिझनेस केलाय. आणि आता तिचा नातूही तेच करतोय. अरे साधी पोलीस कंप्लेंट नाही का, काही लफडी नाही. टॅक्सही नीट भरलेला आहे आणि युनियनचाही पंगा नाहीये. अशी माणसं शहरात असली तर आपण कामं कशी करायची? म्हणूनच म्हणतो भाऊ, ट्रकच घालू आपण त्यांच्या अंगावर. म्हणून तिची आहे. मग या शहरात नाही, जगातच नाही राहायची. लपड तरी मिटून एकदाच. विलास, त्यांनी आपला काय फायदा आहे? फायद्याचं बघ. उगाच सूड भावनेने पेटून उठू नकोस. सूड घेऊन कोणाचाही फायदा होत नाही, कळलं ना? आणि तुझा सूड घेण्यासाठी मी दुकान टाकलेलं नाही. तुझा सूड मी तेव्हाच घेईन जेव्हा माझा फायदा असेल, कळलं? असं काहीतरी हवं. एका दगडात 2 पक्षी मारता आले पाहिजेत. तर आम्ही काय नुसतं पक्षी निरीक्षण करत बसायचं? भाऊ येऊ का? या. हा भाऊ, याला घेऊन जा. देशीचे 2 पेग बाजा आणि डोक्यावर बर्फ ठेवा, म्हणजे थंड होईल. ये खा खा, तोंड गोड कर. काय लहान मुलांना भूक लागलेली कळत नाही. खा खा, केक आहे, खा. अरे खा खा, तुझ्या त्या गोखल्याच्या कंपनीतला आहे, खा खा. प्रचंड खप आहे त्या बिस्किट आणि कुकीज का पुकीज ना. अहो, एक पदार्थ शिल्लक ठेवला नाही विकायचा. लोकांना बाहेरचं खायची चटक लावतायत ते. हे बघ, विघ्नेश्वर बेकर्स, बघा बघा भाऊ बघा. अहो, नवीन नवीन नावाने कंपन्या काढून बाजारपेठ काबीज करतायत. बोऱ्याने पैसा ओढतायत. आनंदी आनंद आहे सगळा. जान्हवी, हे नवीन व्हेंचर एकदा सक्सेसफुल व्हायला हवा. अरे मग का नाही होणार? नाही, आता कुठली इमिजिएट डेडलाईन नाही आपल्या समोर. त्याच्यासाठी नाही, मी करतो. हो, 1-1.5 महिना आहे. हा, एक्झॅक्टली, बरोबर. एकदा का आंबा आणि बाकीचे की मँगो प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आली ना, की आपल्याला डोकं वर काढायला वेळ मिळणार नाही. बरोबर. हा, स्वतः हा 1-1.5 महिना आपण पूर्णपणे नाही नवीन प्रोडक्ट्सवरती लक्ष देऊया. बरोबर. हो, आपली सगळी स्ट्रेंथ आणि मॅन पॉवर याच्या मागे लावा ना. आय डोंट थिंक एक्झिस्टिंग मार्केटवर काही परिणाम होईल. नाही. हो, सो प्लीज सगळ्या स्टाफला सांगा, पुढचा 1-1.5 महिना खूप हेक्टिक आणि क्रुशियल असणार आहे. करेक्ट? काय म्हणालात?
नाही 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 नाही, वी हॅव टू बी ऑल ओव्हर द प्लेस. बरोबर. गोखले गृहोद्योगाची सगळी प्रॉडक्ट्स जशी डोळे झाकून लोक घेतात ना, तसंच विघ्नेश्वर प्रॉडक्ट्स बाबतीत झालं पाहिजे. करेक्ट. वी हॅव टू पुश द मार्केट अप. काय म्हणालात? टेलिव्हिजन ऍड सर झालंय प्रेझेंटेशन. फॅन्टॅस्टिक. मला उद्या दाखवा. ओके सुपर. थँक्यू. काय झालं? टेन्शन आलंय? नाही का, काही विशेष नाही. मग अगं नेहमीच काम. मग तू नेहमीसारखं बघितलं नाहीस माझ्याकडे. सॉरी. इट्स ओके. होतं असं. डोक्यात काहीतरी वेगळे विषय सुरू असले की त्याला प्रायोरिटी द्यावी लागते. प्रायोरिटी असं नाही ग, पण माझं सगळं श्री, अडाणी बायको नाही केली आहेस तू. इट्स ओके. मला कळतंय. जानवी, हे नवीन व्हेंचर एकदा सक्सेसफुल व्हायला हवा. अरे मग का नाही होणार श्री? तू सगळं करतोयस त्याच्यासाठी. नाही, मी करतोच आहे. मी करतोच आहे. पण जर हे नाही झालं तर